अमरावतीमध्ये प्रगतीस शाळेमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबलेली आहे। मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्यात। माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनाही याचा फटका बसलाय। गेल्या 15 मिनिटांपासून प्रवीण पोटे मतदानासाठी तात्काळ उभे आहेत। त्यापूर्वी गर्ल्स हायस्कूल स्कूलमधील मतदान केंद्रातही ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता। तर अमरावतीमध्ये देखील अनेक मतदान केंद्रावर हे बिघाड झालेले आहेत। त्यामुळे अनेक मतदारांना ताटकळत उभं राहावं लागतंय आणि याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसतोय। तर माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनाही याचा फटका बसलेला आहे। मतदान प्रक्रिया खोळंबलेली होती। मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे काही वेळ त्यांना थांबावं लागलेलं आहे। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा त्यांना फटका बसलेला आहे। तर अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत। सकाळपासून अनेक मतदार खोळंबलेले आहेत। दाखवा आता दाखवा।